देश विदेशात आजही अनेक ठिकाणी राजा राजवाड्यांनी जमिनीत सोने पुरवून ठेवले असेल या आशेने लोक खोदकाम करत असतात। परंतु फ्रान्सच्या शेतकऱ्याच्या शेतात पुरलेले तब्बल 150 टन सोने सापडले आणि हा शेतकरी रातोरात मालामाल झाला। त्याच्या शेतात पडीक जागेवर खोदकाम सुरू होते। काम सुरू असल्याने हा शेतकरी ते पाहण्यासाठी एखादा फेरफटका मारावा म्हणून घरातून निघाला असताना शेतावर पोहोचला तेव्हा सायंकाळचे तिरपे ऊन पडलेले होते। अशातच खोदकाम केले त्या नाल्याच्या ठिकाणी त्याला पिवळसर काहीतरी चमकताना दिसले। ओलावा असल्याने चिखल झाला होता। त्याने तेथीलच फावडे घेतले आणि थोडे खोदले तर त्याला विश्वासच बसला नाही। ते चमकत असलेले दुसरं काही नसून अस्सल सोने होते। ही जमीन काही सोन्याची खाण नव्हती व आजूबाजूला कुठेही सोन्याचे साठे देखील नव्हते। ऑवेरगनेमध्ये राहणाऱ्या 52 वर्षीय शेतकरी मिशेल ड्युपॉन्ट यांच्या शेतात सोने सापडल्याची बातमी तज्ञ आणि अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले आणि मग त्यांच्याही रांगा लागल्या। तज्ञांनी संशोधन केले तेव्हा त्यांना या जमिनीखाली 150 टन एवढे सोने असल्याचे स्पष्ट झाले आणि येथे लगेच फ्रान्स सरकारची एंट्री झाली। सरकारने सर्व जमीन सील केलेली असून जोवर तपास पूर्ण होत नाही तोवर कुणीही खोदू शकत नाही असे आदेश काढण्यात आले।